नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। सीना माढ़ा उपसा सिंचाई योजना में बावी, तुलसी, परितेवाड़ी, पिंपल खुंटे एवं अन्य गांवों को शामिल करने की मांग को लेकर नागपुर में चल रहे शीतकालीन सत्र में 7 दिसंबर 2023 से नागपुर के यशवंत स्टेडियम से सूरज शिवाजी मोरे के नेतृत्व में पानी संघर्ष समिति बावी के अध्यक्ष द्वारा व उनके कार्यकर्ताओं द्वारा अनिश्चितकालीन भूख हड़ताल की जा रही है। आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास म्हणजे सरकारसमोर आपल्या मागण्या काय आहे ते सांगा। मी दिगंबर माळी, उपसरपंच ग्रामपंचायत तुळशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। आम्ही पाण्या प्रश्नासाठी सीना माढा जलसिंचन योजना जी आहे आमच्या तालुक्यामध्ये राबलेली, त्या योजनेमध्ये प्रामुख्याने आमच्या गावात समावेश नाही आणि दुष्काळ जनप्रतिनिधी म्हणजे होती त्यावेळेस पहिल्यांदा टँकर आमच्या गावाला पाण्याचा लागतो। इतकी भयानक गावात असताना दुसरा कोणता स्रोत नाही। त्या निमित्तानं तुळशी, बावी, परितेवाडी, पिंपळकुटे, आंबड, कुर्डू ह्या भागातील पाण्याचा प्रश्न जो निर्माण झाला आहे त्यासाठी आम्ही ह्या सर्व गावातील ग्रामस्थ मंडळी 7 तारखेपासून ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपोषणाला बसलेलो आहे। आतापर्यंत आपण कुठल्या मंत्र्यांना ही निवेदनं दिली आहेत? आम्ही आमचे आमदार संजय शिंदे, बबनदादा शिंदे, तदनंतर मंत्री फडणवीस साहेब डेप्युटी सीएम आणि तानाजी सावंत आरोग्यमंत्री या लोकांना आम्ही सगळी निवेदन दिलेली आहेत। किती वर्षापासून तुम्ही हे आंदोलन करत आहेत? आता आम्ही ही योजना आमच्या भागात राबल्यापासून हे जवळजवळ 10 वर्ष झालं हा संघर्ष आमचा चालू आहे। पैकी 10 वर्षापासून आतापर्यंत तुम्हाला त्याचा काहीच नाही मिळाला? आतापर्यंत त्याचं फलित असं मिळालं आहे की ह्या योजनेमध्ये आमचं गाव समाविष्ट नव्हतं आणि अगोदर अधिकारी काय सांगायचे, ह्या योजनेचं पाणी संपलेलं आहे, धरणामध्ये पाणी शिल्लक नाही। त्यावेळेस आमच्या आमदार प्रतिनिधींनी ह्या योजनेचं पाणी शिल्लक कसं राहतं आहे ह्या सगळा सर्वे अधिकाऱ्यांनी केला आणि पाणी शिल्लक राहिल्या जे पाणी शिल्लक राहिलं दिसलं त्यावेळेस त्यांनी सर्वे केल्यानंतर त्यांनी प्रस्ताव तयार केलेला आहे। हा प्रस्ताव शासनाबरोबर आलेला आहे, परंतु त्याच्यावरती जलसंपदा मंत्री माननीय फडणवीस साहेब यांची सही राहिलेली आहे। गेल्या 9 दिवसापासून आम्हाला नुसतं आश्वासन मिळतं की मीटिंग लावून मीटिंग होईल, तुमचं काम होईल, पण अद्याप आमची कोणी दखल घेतलेली नाही। या निमित्तानं आमचे आमदार संजय शिंदे वेळोवेळी प्रयत्न करत आहे, पण त्यांच्याही प्रयत्न अजून यश आलेलं नाही, पाहिजे तेवढी त्यांना मिळालेलं नाही। तर आमची तुमच्या मीडिया माध्यमातून आम्ही आमची विनंती फडणवीस साहेबाला की आम्ही गेली 9 दिवस 700 किलोमीटर अंतर तोडून इथं आपल्या विषयात आलेलो आहे, तरी तुम्ही आमची काही दखल घेतली नाही। तरी आमची एवढी विनंती आहे की तुम्ही आमची दखल घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा। त्यानंतरचा समोरचा गव्हर्नमेंटसाठी काय इशारा आहे? माननीय DCM साहेबांना विनंती करतोय की लवकरात लवकर आमच्या ह्या आंदोलनाची दखल घ्या। दखल न घेतल्यास येईल त्या मंगळवारी आम्ही चुळी बांगडीचा आहेर तुम्हाला तुमच्या ऑफिसला आणून देऊ, एवढीच विनंती करतो। लवकरात लवकर तुम्ही दखल घ्या आणि हा आमचा प्रश्न मार्गी लावा। इथे ते हा पेंडॉल उभारला आहे, टोटली कुठनं लोक आलेत आणि किती आले आहेत? आमचे आता पहिल्या स्टार्टला 2 ते 3 दिवस 8 दिवस लोक आमचे 60 ते 70 लोक होते, परंतु खर्चाचा अभाव असेल, लोकांच्या अडचणी असतील शेतकऱ्यांच्या, त्यामुळे लोक आमची माघारी गेलेत भरपूर। आम्ही 10 ते 12 जण इथं उपोषणाकरता थांबलेलो आहे आणि सोमवारी आणखीन लोक आमचे 50 ते 60 लोक आणखीन इथे येणार आहेत। आम्ही 700 किलोमीटरवरून आलेलो आहे, कुर्डुवाडीवरून आंदोलनासाठी। तुमचं नाव सांगा? मी बाबा जगताप, सरपंच प्रतिनिधी कुर्डू।